विद्यार्थ्यांनो, कसे आहात तुम्ही? दिवाळीनंतरच्या आपल्या या द्वितीय सत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते मी. मी श्रीमती वीणा मकवाना बी.एल. हायस्कूल, मंत्रोड इथे सहाय्यक शिक्षिकाच्या रूपाने काम करत आहे. तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. तरी पुन्हा एकदा आठवण म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगत आहे. आणि आज नेहमीप्रमाणे तुमची वीणा टीचर आज तुम्हाला मराठी शिकवण्यासाठी इथे उपस्थित आली आहे. तर माझ्या गोड-गोड मुलांनो, दिवाळी तुम्ही सगळ्यांची सुखाने आणि समृद्धीने गेली असेल अशी आशा धरते आणि आपल्या अभ्यासाला सुरुवात करण्याआधी मला तुम्हाला एक सांगायचंय, की असेच हसत-खेळत राहा आणि असंच आमच्याबरोबर जोडत राहा. म्हणजे आम्हाला आणखीन साहस येईल तुम्हाला शिकवण्याचा आणि आनंद तर आम्हाला येतोच आहे. तर अशा सुंदर अशा सकाळाबरोबर तुमचं मी स्वागत करत आहे. आणि त्याचबरोबर आता आपण अभ्यासाला सुरुवात करायची आहे. मुलांनो, मी अशी आशा करते, की तुम्ही इथे अभ्यासासाठी तयार असाल. तर चला मग आपण आता स्क्रीनकडे जाऊया. बरे आहात तुम्ही आणि आनंदी आहात अशी अपेक्षा धरूनच मी आपलं मराठीचं प्रथम सत्रातलं पहिलं लेसन आता सुरू करायला जात आहे. तर मुलांनो, आपण स्क्रीनकडे जायचंय. सगळ्यांनी स्क्रीनकडे पाहायचंय बरं का मुलांनो. तर चला आपण वळूया स्क्रीनकडे. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग ऑनलाईन एज्युकेशनमध्ये आपल्या सगळ्यांचं मी स्वागत केलेलंच आहे. तरी पुन्हा एकदा मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. इथे उपस्थित असलेले आपले सीएमओ सर आणि इथे अधिकारी आणि एचएम त्याचबरोबर माझे शिक्षक जे आहेत ते ह्या लेसनला जुडलेले आहेत माझ्याबरोबर आणि सर्वात महत्त्वपूर्ण माझे विद्यार्थी मित्र. तर आपण ह्या ऑनलाईन एज्युकेशनमध्ये नेहमीप्रमाणे इथे उपस्थित झालेलो आहोत. त्यामुळे आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आणि त्याचबरोबर शाळा नाही, पण शिक्षण आहे. हे आपल्याला लक्षात धरून आपल्याला अभ्यासाची सुरुवात करायची आहे. म्हणून त्याच्या आधी मी आपल्या या द्वितीय सत्रात आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करत आहे मुलांनो. आणि आज आपल्याला शिकायचा आहे मराठी विषय. आज दिनांक 7/12/2020 आपली इयत्ता 4थी आहे आणि आपल्याला धडा 17वा पाहायचा आहे. पहा पण. द्वितीय सत्रातला हा पहिला धडा आहे, पहा पण. तर मग आपण आता वळूया अ, आपल्या धड्याकडे. मुलांनो, आपल्याला ह्या धड्यात जाण्याच्या आधी, या धड्याकडे वळण्याच्या आधी एक सुंदर सुविचार मी तुमच्यासाठी आणलाय. माझ्या सुंदर, सुंदर मुलांसाठी सुंदर असा सुविचार मी तुमच्या समोर प्रस्तुत करत आहे. मुलांनो, ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात, तो कधीही एकटा नसतो. मुझे पता है हमारे बच्चे जो है हिंदी भाषीय है, हिंदी मीडियम के हैं, तो मैंने जैसे हमेशा कहते आई हूँ, आप लोगों को हिंदी के साथ-साथ मराठी में तो मुझे बोलना है ही, लेकिन आपको उसको समझना भी है। और मुझे पता है मेरे बच्चे बहुत होशियार है, समझदार है, तो आप लोगों को मराठी अब पढ़ने में या समझने में बिलकुल दिक्कत नहीं होगी. तो बच्चों, ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात तो कधीही एकटा नसतो. इसका अर्थ मैं आपको हिंदी में भी बताने जा रही हूँ. जिसके पास सुंदर विचार होते हैं, वो इंसान कभी भी अकेला नहीं रहता है. अब आप सोचोगे ऐसे कैसे? विचार और अकेले रहने में क्या साम्य है? अगर हमारे विचार अच्छे होंगे, तो हमारे आचरण में वो बिल्कुल झलकेंगे बच्चों। अगर हम अच्छा सोचते हैं, तो हमारे दिमाग में अच्छी बातें हैं, तो हमारा विचार अगर अच्छा है, तो हमारी बोली भी अच्छी होगी। जैसे विचार सुंदर है, वैसे हमारी बातें भी सुंदर और मीठी होगी. इसलिए ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात, तो कधीही एकटा नसतो. अगर आपकी वाणी में मधुरता है, आपकी वाणी में मिठास है, आपकी वाणी में प्यार है, आपकी वाणी में लगाव है, तो आपके साथ बहुत लोग जुड़ेंगे. आप कभी भी अकेले नहीं रह सकते. इसी के साथ आगे बढ़ते हैं. मुलांनो, तुम्ही कायम सदैव खुश रहा आणि आनंदात जगा, असे आशीर्वचन मी तुम्हाला देते. विद्यार्थियों, आप लोगों को मैं एक आशीर्वचन दे रही हूँ, हमेशा आप खुश रहें और
खुशी से आपकी ज़िंदगी जिए और हमेशा खुश रहे। ऐसे ऐसी मैं आप लोगों को आशीर्वचन देते हुए पढ़ाई की सुरुवात करणे जा रही हूँ. तर मुलांनो, पुन्हा एकदा सांगते, तुम्ही कायम सदैव खुश राहा आणि आनंदात जगा अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करते. आणि आपल्या द्वितीय सत्रातल्या पहिल्या धड्याला मी सुरुवात करत आहे मुलांनो. धडा 17वा, पहा पण, ऐका आणि म्हणा. मुलांनो, हे चित्र तुम्हाला दाखवण्याच्या आधी मी तुम्हाला ही गोष्ट विचारू इच्छिते. आपल्याला लॉकडाऊन पिरियडमध्ये आपण काय केलं आहे? अभ्यास केलाच आहे. त्याचबरोबर आपण जास्तीत जास्त वेळ कुठे काढला आहे माहिती का? टीव्ही बघण्यात आणि आपल्या मोबाईलवर खेळ खेळण्यात. ज्याच्यासाठी तुम्हाला वेळ नसायचा, ज्या मोबाईलला शाळेत आणण्याची परवानगी नव्हती, त्याच मोबाईलने आज शाळा आपल्या घरी आणली आहे, नाही का? बघा कशी गंमत आहे. आणि वेळ पहा, मोबाईल शाळेत जर आपण घेऊन जातो, तर आपल्याला बाई म्हणतात, "हे काय आणलं? ये क्या लाया? चलो तुम्हारे अभिभावक को अभी फ़ोन करती हूँ और आपकी शिकायत करती हूँ." म्हणजे एवढं आपल्याला ओरडा बसायचा, इतनी डाँट पड़ती थी, मोबाइल अगर गलती से अपने बैग में रह गया या मोबाइल अगर हमने देखा या मम्मी शिकायत करती थी, टीचर ये दिन भर मोबाइल देखता है, तो टीचर क्लास में डाँटती थी, "अगर कल आपकी मम्मी ने ऐसी शिकायत की, तो हम आपको नहीं छोड़ेंगे, आपको यहीं स्कूल में बिठा के रखेंगे।" लेकिन देखिए, कुदरत देखिए और समय देखिए क्या है, आज मोबाइल जो है, वही स्कूल को हमारे घर तक लाया है और मोबाइल देना जो है आज की आवश्यकता हो गई है। चलिए कोई बात नहीं, हमारा ये भी समय हमारा निकल जाएगा। बच्चों, मोबाइल के साथ हमें पढ़ना एक आज की आवश्यकता हमारे लिए हो गई है और बहुत ज़रूरी हो गया है। तो हमें मोबाइल से पढ़ाई करनी है, लेकिन हमें उसका आदी नहीं बनना है। जैसे मोबाइल हो, साथ-साथ आप क्या देखते हो? बिल्कुल सही कहा आपने, टीवी, दूरदर्शन। बार-बार आपको नहीं देखना या लगातार आपको नहीं देखना है, क्योंकि अगर आप लगातार देखोगे तो आप छोटे हो बच्चों, आपकी आँखों में इसका बुरा असर पड़ सकता है, आपकी आँखें बहुत जल्दी खराब हो सकती है, आपकी आँखों में से पानी आ सकता है और आपकी दृष्टि कमज़ोर हो सकती है। बच्चों, आप अभी छोटे हो, इसलिए आप लोगों को इन सारी बातों को थोड़ा ध्यान रखना चाहिए। मैं एक शिक्षिका हूँ, तो आप लोगों को पढ़ाई के साथ-साथ इसके फ़ायदे जो है वो भी बताऊँगी, इससे होने वाले नुकसान भी मैं बताऊँगी। मजबूरी में आज हमें मोबाइल पे पढ़ाई करनी पड़ रही है, लेकिन इसका मतलब ये नहीं कि आप दिन भर मोबाइल पर बैठे रहो या टीवी देखते रहो। तो ऐसी ही एक लड़की जो है आपकी जैसे नन्ही-मुन्नी छोटी-सी नादान लड़की जो है, घर पे बैठे-बैठे टीवी देख रही थी, उससे क्या हुआ मैं भी आपको बताने जा रही हूँ। आप अभी आगे की स्लाइड पे देखेंगे। एक लड़की जो है वो टीवी देख रही है और टीवी और वो लड़की जो बैठी है उसके बीच में देखो बहुत कम अंतर है। बहुत कम अंतर है, आपको दिख रहा है ना? हाँ, तो उससे क्या हुआ देखो आगे, लड़की बोल रही मैं पढ़ रही हूँ, आपको ध्यान देना है. मुलांनो, मुलगी आणि टीव्ही, दूरदर्शन आणि टीव्ही ह्याच्यामध्ये फार कमी अंतर आहे बघा. आणि त्याच्यामुळे त्या मुलीच्या डोळ्यावर काय परिणाम झाला आणि तिला कुठल्या-कुठल्या संकटांना सामोरं जावं लागलं आणि तिच्यावर तिच्या डोळ्यावर त्याचा काय परिणाम झाला हे तुम्हाला ह्या धड्यात सांगितलेलं आहे. मी तुम्हाला नेहमी सांगते, जो धडा आपल्याला शिक्षण विभागातर्फे आपल्या पाठ्यपुस्तकात जो सुलभ भारतीमध्ये आपल्याला मराठी असो किंवा हिंदी असो किंवा इंग्लिश असो किंवा बाकी विषय असो, ते जे धडे आपल्याला दिले असतात, त्याच्यात काही ना काहीतरी आपल्याला नवीन शिकण्यासारखं असतं मुलांनो. कुछ ना कुछ नई सीख होती है। ऐसे ही कहीं से उठा के आपको पाठ या कविताएँ नहीं दी जाती है। आपकी उम्र के हिसाब से, आपके योग्यता के हिसाब से आपको कहानियाँ, कविताएँ और पाठ दिए जाते हैं। चित्रवाचन भी दिया जाता है। बीच-बीच में कविता होती है, बीच-बीच में चित्रवाचन होता है, बीच-बीच में पाठ भी होते हैं, ताकि आप लगातार एक ही पाठ पढ़ते हुए या आपको बुरा मतलब आपको जैसे कभी-कभी हम थक जाते हैं पाठ पढ़ते-पढ़ते, तो बीच में एक कविता आती है, थोड़ा मनोरंजनात्मक भी हमारा वो पीरियड हो जाता है, तो बच्चे खुश हो जाते हैं, नाचना-कूदना किसको अच्छा नहीं लगता है भाई। और हमें भी आपको देख के ऐसा लगता है कि हम भी थोड़ा-सा नाच लें, थोड़ा-सा गा लें, थोड़ा-सा कूद लें, तो एक नयापन जो है आ जाता है और वातावरण जो है वो प्रसन्न हो जाता है। तो आनंदमयी वातावरण होने के लिए हम अलग-अलग आपको
प्रयास करते हैं कि कुछ न कुछ अलग-अलग आपके सामने लाएँ और आपको हमेशा सदैव प्रसन्न रखे और आपको हमेशा पढ़ाई की तरफ आकर्षित करे। तो बच्चों ये पाठ लाने के पीछे आपको एक बड़ी सीख दी जा रही है, वो सीख मैं आपको बाद में बताऊँगी। मेरे बताने से पहले ही आप मुझे बताओगे, मुझे पता है मेरे बच्चे बहुत होशियार, अक्लमंद और समझदार हैं। तो ये लड़की बोल रही आहे, "ही मुलगी म्हणते आईला, आई मी टीव्ही पाहते. माझ्या आवडीचा कार्यक्रम लागला आहे." आता टीव्ही जेव्हा आपण लावतो, तेव्हा आई तिची सीरियल लावते, बाबा न्यूज लावतात, समाचार लावतात. पण आपण जेव्हा बसतो ना टीव्ही बघायला, तुमच्यासारखी लहान-लहान मुलं जेव्हा टीव्ही बघायला बसतात ना, तेव्हा काय बघतात ती मुलं? कार्टून बघतात किंवा ते तुमच्या कार्टूनमध्ये काय ते डोरेमॉन किंवा बेबी चॅनल वगैरे ते सगळे ज्यांना आवडणारे जे चॅनल्स आहेत ते बघत असतात. काही मुलं एनिमल प्लॅनेट बघतात, काही मुलं डिस्कव्हरी बघतात. असे प्रत्येकाचे शौक वेगवेगळे असतात. पण कोणीही एखादाही मुलगा मला नाही वाटत, की समाचार बघत असेल, न्यूज बघत असेल. कारण ते आपल्या वयाबरोबर आपल्याला असं वाटतं काय-काय बघावं. तर मुलांनो अवश्य तुम्ही टीव्ही पहा, अवश्य तुम्ही कार्टून चॅनल पहा. मनोरंजनात्मक कार्यक्रम बघणे तुमचा हक्क आहे आणि त्याच्यासाठीच दूरदर्शनवर मुलांसाठी असे कार्यक्रम आयोजित केलेले असतात. तरी देखील मुलांनो, प्रत्येक गोष्टीची एक सीमा असते. हर एक चीज को देखने का एक समय होता है और उसके साथ-साथ एक लिमिट होता है कि हमें कब तक उसको देखना है और कब देखना है. तो ये लड़की टीव्ही तो देख रही है. दूरदर्शनच्या जवळ बसलेली आहे, टीव्हीच्या समोर बसलेली आहे आणि आईला सांगत आहे, "आई मी टीव्ही पाहते, माझ्या आवडीचा कार्यक्रम लागला आहे." आणि त्या चित्रात आपल्याला दिसतंय, की छोटे-छोटे डक्स आहेत आणि काहीतरी कार्टून त्यांनी लावलेला आहे आणि तो कार्यक्रम कार्टूनचा काहीतरी बेबी चॅनलवर असेल काहीतरी. ठीक आहे. तर ती मुलगी जी आहे आपल्या आईला सांगते, की "मम्मी, आई मी टीव्ही पाहते, माझ्या आवडीचा कार्यक्रम लागला." तर पुढे बघा काय झालं. आई लगेच आली आणि मुलीला म्हणाली, त्या मुलीचं नाव काय माहितीये का तुम्हाला? मीनू. त्या मुलीचं नाव होतं मीनू. आईने त्या मुलीला सांगितलं, "मीनू, इतक्या जवळ बसून आणि एकसारखं टक लावून टीव्ही पाहू नकोस. डोळे दुखतील तुझे." जसं आई आपल्याला सांगत असते, समजावत असते, "बाळा असं करायचं नाही, असं नाही करायचं, असं केल्याने असं होतं, तसं केल्याने तसं होतं." आई आपल्याला सांगत असते वेळोवेळी आई आपल्याला सावधान करत असते. बच्चों, मम्मी जो है, माँ जो है, वो हमारे पे दिन भर ध्यान देती है और देखती रहती है हम क्या कर रहे हैं, हम हमें क्या करना चाहिए, हमें क्या नहीं करना चाहिए। ये बात अलग है कि कुछ बच्चे अपनी माँ की बातों को मानते होंगे, कुछ बच्चे नहीं भी मानते होंगे, लेकिन आज मैं आपको बता रही हूँ, आप सभी लोग आज से मम्मी की बात मानेंगे और जो बच्चे मान रहे हैं मम्मी की बात, उनका बहुत-बहुत ही स्वागत करती हूँ। बहुत-बहुत उनको शुक्रिया करती हूँ कि उन्होंने बहुत अच्छा काम किया अब तक, अभी यही काम आपको आगे तक चलाना है। आप लोगों को हमेशा अपने मम्मी-पापा या बड़ों की बातों का मान रखना चाहिए, उनकी बातों को मानना चाहिए क्योंकि हमसे बड़े जो होते हैं वो हमारा कभी भी गलत नहीं चाहेंगे या बुरा नहीं चाहेंगे। वो हमेशा हमें अच्छी सीख देंगे ताकि आने वाला समय हमारे लिए और अच्छा बने. तर मुलांनो, आई बघा असं बोट करून मुलीला सांगतेय, मीनूला सांगतेय, "मीनू, इतक्या जवळ बसून आणि एकसारखं याने लगातार, टक लावून, ध्यान से, ना नज़र यहाँ करिए, ना वहाँ करिए, ध्यान से लगातार टीव्ही देखने को बोलते हैं. एकसारखं टक लावून टीव्ही पाहणं. तुम्ही नाही देखना आहे. तुम्हाला पाहायचं नाहीये. तुला असं एकसारखं टक लावून टीव्ही नको पाहूस. तू नाही असं पाहिलंस तुला काय होईल? डोळे दुखतील तुझे. काय होईल तुझे डोळे दुखतील. असं आई मीनूला म्हणते. कारण मीनू फार जवळून टीव्ही बघत होती. टीव्ही आणि आपले डोळे आपण जिथे बसलो त्याच्यात बरचसं अंतर असायला हवं. कारण टीव्हीतले जे प्रकाश असतात, जो उजेड टीव्हीचा असतो आणि जो प्रकाशित त्याचे जे कण असतात ते त्याचे ते टीव्हीतनं निघणारे जे प्रकाशाचे कण असतात, ते सरळ आपल्या डोळ्यात जर गेले, तर आपल्या चिमुकल्या डोळ्यांना त्रास होऊ शकतो. कारण अचानक आपल्या डोळ्यांवर एक अचानक अगर प्रकाशाचा झोत आला, तर त्याच्यातनं निघणारी किरणं आपल्या डोळ्याला नुकसान पोहोचू शकतात. बच्चों, टीवी का जो प्रखर प्रकाश होता है, जो उजाला उसमें से जो निकलता है, अलग-अलग लाइट्स आती रहती है, अलग-अलग कलर्स आते रहते हैं उसमें, रंगों की जो उस टीवी में रंग-बिरंगी चित्र होते हैं, उससे वो बदलने वाला जो उनका कार्यक्रम होता है, कभी पीले रंग, कभी नीले, कभी हरे, ऐसे अलग-अलग, अलग-अलग रंगों की वजह से क्या होता है, हमारे आँखों पर
उसका बुरा प्रभाव पड़ सकता है क्योंकि हम उसको बहुत नज़दीक से देख रहे हैं। अगर आप दूर बैठे हो, आपने कुछ ऐसा अंतर रखा है, तो आपको तकलीफ नहीं होगी। अगर आप बहुत नज़दीक से उसको देख रहे हो, तो आपकी आँखों पर बहुत दबाव आ सकता है, आपकी आँखों पर उसका बुरा प्रभाव पड़ सकता है। इसलिए मम्मी उसको कह रही आहे, "आई तिला म्हणते, मीनू इतक्या जवळ बसून आणि एकसारखं टक लावून टीव्ही पाहू नकोस. का पाहू नकोस? तुझे डोळे दुखतील. कारण डोळ्यावर तो जर प्रखर प्रकाश जर टीव्हीचा पडायला लागला लगातार आणि लगातार एकटक जर आपण बघत राहिलो, तर आपल्या डोळ्याला त्रास होऊ शकतो." आता डोळ्याला त्रास होणं म्हणजे काय होणं? तर मी तुम्हाला सांगते, डोळे दुखतात म्हणजे काय? आता आपला हात दुखायला लागला, की आपण हात दाबू शकतो. पाय दुखायला लागला, की आपण पायाला दाबायला सांगतो. पण डोकं दुखत असेल, तर आपण डोकं दाबतो. पण जर डोळे दुखत असतील, तर आपण काय करू शकतो का? काही नाही करू शकत. डोळे आपण दाबू शकतो का? नाही, नाही ना. म्हणून आई म्हणते, की "डोळे दुखतील तुझे, तू एकसारखं टीव्ही पाहू नकोस." आणि बघा, मीनूनी आईचं ऐकलं नसणार. आई तिला सांगून गेली, की "मीनू, एवढ्या जवळून टीव्ही बघू नकोस, तुझे डोळे दुखतील." पण मीनूने आईचं ऐकलं नाही. म्हणून काय झालं, थोड्याच वेळात एकटक टीव्ही पाहिल्यामुळे तिला त्रास व्हायला लागला आणि तिने लगेच आईला बोलावलं, "आई लवकर ये." मतलब मम्मी जल्दी आओ. बघ ना, माझ्या डोळ्यांना त्रास होतोय, डोळ्यातनं पाणी येतंय. तिने आपल्या आईला बोलावलं. आईला काय म्हणाली, फक्त ये नाही म्हणाली. आईला काय म्हणाली, "लवकर ये." मतलब जल्दी आओ और देखो ना, बघ ना, माझ्या डोळ्यांना त्रास होतोय. मेरी आँखों में तकलीफ हो रही है. डोळ्यातून पानी येतंय. मतलब आँखों में से पानी आ रहा है. उसकी आँखों में तकलीफ हो रही थी, इसलिए उसकी आँखों में से क्या आ रहा था? पानी आ रहा था। इसलिए हमें बहुत नज़दीक से टीवी नहीं देखनी चाहिए। अगर हम मम्मी की बात नहीं मानेंगे या हम बहुत करीब से अगर टीवी देखेंगे, तो हमारी भी आँखों में से ऐसी पानी आने लगेगा, हमारी आँखों में तकलीफ होने लगेगी, जैसे मीनू की हो रही है। आप इस चित्र में देख देख पा रहे होंगे कि मीनू की आँखें देखिए दुख रही है, उसकी आँखों में से पानी टपक रहा है और वो अपनी आँखों को ऐसे हाथों से दबाकर बैठी है हल्के से, क्योंकि ज़्यादा दबा तो नहीं सकती है, इसलिए हल्के से अपने हाथों से अपनी आँखों को दबा रही है और उसको बहुत तकलीफ होने के कारण उसने टीवी देखना छोड़कर उसने अपनी मम्मी को जल्दी से अपने पास बुलाया और अपनी मम्मी को बताया कि उसको क्या तकलीफ हो रही है, ठीक है? बच्चों, मम्मी उसके पास आई, चाहे मम्मी कितनी भी व्यस्त हो, माँ, माँ होती है। चाहे कितनी भी व्यस्त हो या किसी काम में उलझी हुई हो, अगर घर में है माँ और अगर आपने बुलाया तो माँ अपना पूरा काम छोड़कर, खाना बना रही होगी तो अपना गैस बंद कर कर दौड़ कर आपके पास आएगी और आपको पूछेगी बेटा क्या हुआ? तो मीनू ने जैसे अपनी मम्मी को बुलाया, "आई लवकर ये, बघ ना काय होतंय." आई आली आणि आईने काय केलं, मीनूच्या डोळ्यांकडे पाहिलं. बघ हे तुम्हाला दिसतंय ना? आईने मीनूला जवळ घेतलंय आणि तिच्या डोळ्यांकडे बघते आणि तिला म्हणतेय, "अगं दूर बसून टीव्ही बघ, म्हणजे डोळ्यांना त्रास होणार नाही." मम्मी पहले से ही एक बार उसको बोलकर गई थी, लेकिन वो नहीं मानी, तो उसको आँखों में तकलीफ होने लगी, उसकी आँखों में से पानी टपकने लगा। तो मम्मी फिर आई, लेकिन उसने मीनू को डाँटा नहीं। उसने मीनू को समझाया, "अगं मतलब अरे, दूर बैठकर टीवी देखो, से क्या होगा तुम्हारे आँखों को तकलीफ नहीं होगी. अगर दूर बसून टीव्ही बघ, म्हणजे डोळ्यांना त्रास होणार नाही." तो आपको पता चला, अगर हम मम्मी की बात नहीं मानेंगे या हम टीवी बहुत नज़दीक से देखेंगे, तो क्या तकलीफ हो सकती है हमारी आँखों में। और आँख जो ऐसी हमारा अवयव है, शरीर का ऐसा अंग है, अगर हमारी आँखों में तकलीफ होगी या हमारी आँखों में जलन हो रही है और हमने आँख बंद कर ली है, तो हम कुछ नहीं देख पाएँगे। इसलिए बहुत बड़ी ईश्वर की देन है हमारे लिए आँख, जिसकी वजह से हम पूरी सृष्टि को देख सकते हैं। बच्चों जिनके पास आँखें नहीं है, जो अंध व्यक्ति है, उनसे पूछो आँखों का महत्व क्या है? देखिए बच्चों, मुलांनो, असं नाहीये की शरीरातला कुठलाही एक अवयव जास्त महत्त्वपूर्ण आहे. डोळेच महत्त्वपूर्ण आहेत, हात नाहीयेत. हात महत्त्वपूर्ण आहेत, पाय नाहीयेत, असं नाहीये. मुलांनो, आपल्या शरीराचे सगळे अंग जे आहेत ते आवश्यक आहेत आणि आपण त्याच्या शिवाय नाही राहू शकत.
त्यामुळे देवाने जे आपल्याला वस्तू, आपल्याला जे शरीराचे अंग दिलेले आहेत, त्यांना सांभाळून ठेवणं, त्याची निगा राखणं, त्याची स्वच्छता राखणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्यामुळे आपल्याला त्या गोष्टींची, त्या अवयवांचं फार काळजीने रक्षण करायचं आहे आणि त्यांना दुखापत होणार नाही. डोळे असू दे किंवा कान असू दे किंवा डोकं असू दे, आपण त्याची काळजी घ्यायला पाहिजे. तर मुलांनो, ह्या धड्यातनं आपल्याला हेच सांगितलं आहे त्यांनी, की आपण टीव्ही जे आहे ते दूर बसून पाहायचं आहे, फार जवळून पाहायचा नाही. नाहीतर तुमच्या डोळ्यांना त्याचा त्रास होईल आणि तुमचे डोळे दुखतील. मग तुम्हाला डॉक्टरांकडे जावं लागेल आणि डॉक्टरांकडे जायला लागल्यानंतर मग त्या कडू-कडू औषधं खायला लागतात आणि मग डोळ्यांना त्रास झाला, की आपण डोळे उघडून काहीच बघू शकत नाही. आपल्याला आवडणार आपण टीव्ही नाही बघू शकत. आपल्याला आवडणारा आपल्याला लॅपटॉप जवळ आपण बसूच नाही शकत किंवा आपण कॉम्प्युटरमध्ये छोटी-मोठी जे गेम खेळत होतो ते पण नाही आपल्याला बघायला मिळणार. डॉक्टर म्हणतील, "आता सगळं बंद." मग ते अति होण्यापेक्षा आपण आपल्या प्रत्येक सवयीवर थोडंसं नियंत्रण ठेवायला पाहिजे. प्रत्येक गोष्ट करावी, पण नियंत्रण ठेवून करावी. प्रत्येक गोष्टीचं आपल्याला मोजमाप असायला हवं, की हमें कब कौन-सी चीज़ करनी है और कितनी देर में करनी है. अगर टीवी मम्मी ने देखने के लिए इजाज़त दी है, तो हमें टीवी कितनी दूरी पर बैठकर देखना है और कितने समय तक देखना है. तर मुलांनो, असा हा आपला धडा होता. तर आता बघूया पुढे आपण. इथे बघा काय तुम्हाला दिसतं. काय दिसतंय? कोण सांगेल का मला? हां, अगदी बरोबर. मीनूने काय केलेलं आहे, आपल्या बसण्याची सीट जी आहे ती टीव्हीपासून फार दूर ठेवलेली आहे. तर आई आली आणि आईने विचारलं, "मीनू, आज नाही तुझे डोळे दुखणार." अन् बरं का मीनू, टीव्ही खूप जवळून बघू नये. मम्मी ने जो है जब मीनू ने कहा कि मम्मी मेरी आँखों में तकलीफ हो रही है, मेरी आँखों में से पानी आ रहा है, आप जल्दी आइए। मम्मी आई और मम्मी ने जब उसको समझाया कि मीनू दूर बैठकर टीवी देखना चाहिए और मम्मी ने उसको कुर्सी शायद लगा दी है दूर या तो मीनू अब खुद ही समझदार थी, उसने अपनी कुर्सी पीछे लगा ली है और वो टीवी देख रही थी, उसे टीवी देखना नहीं छोड़ा। उसकी मम्मी की बातों को उसने माना. तो बच्चो आपको भी तुम्हाला देखील स्वतःच्या मम्मीने सांगितल्याप्रमाणे, आईने सांगितल्याप्रमाणे आईच्या गोष्टीचं तुम्हाला पालन करायचंय. आईच्या म्हणण्यावर तुम्हाला लक्ष द्यायचंय. आई जर आपल्याला काही एखादी गोष्ट सांगते, तर ती आपल्या भल्यासाठी सांगते आणि आपल्या शरीराला या आपल्या शरीराच्या अवयवांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, मुख्य करून डोळ्यांना. कारण आपण टीव्ही बघत असतो, त्यांना त्रास होऊ नये म्हणून आई आपल्याला म्हणते. आणि त्याचप्रमाणे मीनू जी आहे, ती टीव्ही बघायला बसलेली तेव्हा आई तिला म्हणाली, की "आज नाही तुझे डोळे दुखणार अन् बरं का मीनू, टीव्ही खूप जवळून बघू नये." मम्मी ने उसको ये भी कहा कि "आज तुम्हारी आँखों में तकलीफ नहीं होगी मीनू और क्यों नहीं होगी? क्योंकि तुम दूर बैठी हो, इससे पता चल गया ना की मम्मी अशी क्यों बोल रही है? आई असं का म्हणते? तिला कळलं असेल, की असं का म्हणते आई? कारण ती दूर बसलेली होती आणि आईने तिला शेवटी हे पण वाक्य म्हणाली, की टीव्ही खूप जवळून बघू नये. टीव्ही खूप जवळून बघितल्यानंतर तिला पुन्हा त्रास होऊ शकतो आणि पुन्हा त्रास झाला तर पुन्हा तिच्या डोळ्यातनं पाणी यायला लागेल आणि तिचे डोळे दुखायला लागतील आणि जर आता सारखे-सारखे जर असे डोळे दुखायला लागले, तर काय होईल? असं सारखं-सारखं डोळे दुखायला लागल्यामुळे काय होईल? मीनूला कुठे जावं लागेल? मीनूला डॉक्टरांकडे जावं लागेल आणि मग पुन्हा त्या डॉक्टरांचं औषध घ्या आणि डॉक्टर सांगितल्याप्रमाणे त्या डोळ्याचे औषधं घाला आणि टीव्ही बघू नका आणि अशा सगळ्या गोष्टींचं तिला पालन करावं लागेल आणि टीव्ही बघणंच तिचं बंद होऊन जाईल. ते होऊ नये म्हणून मीनूने काय केलं समजदारीपणा केला आणि तिने काय केलं आपली खुर्ची जी आहे ती मागे लावली आणि तिने टीव्ही पहिल्यासारखं बघायला सुरुवात केली. पण तिला टीव्ही बघताना त्रास झाला नाही, कारण तिने तिची खुर्ची मागे लावलेली. बरं का? आता हा धडा तुम्हाला कळला असेल आणि हा धडा देण्याच्या मागे अ, उद्देश काय आहे पण तुम्हाला कळलं असेल. ह्या धड्याच्या मागे उद्देश मुलांनो एवढाच होता, की आपण टीव्ही पहावा, पण दूर बसून पहावा. फार जवळून टीव्ही पाहू नये. आणि त्यामुळे काय होतं हे मी तुम्हाला या धड्यात सांगितलं. तर मुलांनो पुढे बघा, आपण आता पुढे जाऊया. शब्दार्थ बघा. आपल्याला या धड्यात काही शब्द जे आहेत त्याचा अर्थ जर नसेल कळला, तर बच्चों मैंने मराठी के कुछ शब्द जो है आपको समझ में नहीं आए होंगे, इसलिए मैंने आपको हिंदी में लिखकर आपके सामने लाई हूँ। आपको उसको देखना है और समझना है। आपको समझ में आया होगा बहुत अच्छी बात है, नहीं आया होगा तो मैं आपको बता रही हूँ
कि आपको मराठी और हिंदी में उसका अर्थ कैसे होता है। माझा, मेरा, मेरे। माझ्या डोळ्यात पाणी येते, मेरे आंखों में पानी आ रहा है। माझ्याकडे पेन आहे, मेरे पास पेन है। माझ्याकडे आहे, मेरे पास है। तो मेरा या मेरे दोनों का उपयोग हो सकता है माझ्या के लिए। आवडीचा यानी मनपसंद। उसने पहले ही कहा था ना, माझ्या आवडीचा कार्यक्रम लागला आहे। जैसे मैंने आप लोगों को कहा था, सबका अपना-अपना मनपसंद चैनल होता है, वैसे आवडीचा मतलब मनपसंद। इतक्या, इतने, एक सारखं, लगातार। मैंने कहा था एक सारखं यानी लगातार देखना। टक लाऊन यानी ध्यान से। टक लाऊन यानी ध्यान से। पाहू नकोस। पाहू नकोस मतलब मत देखो। मम्मी ने क्या कहा? एक सारखं टक लाऊन टीवी पाहू नकोस, यानी लगातार ध्यान से ऐसे टीवी की तरफ मत देखो। डोळे, आंख दुखतील, दर्द होगा। लवकर ये, जल्दी आओ। उसने अपनी मम्मी से कहा ना, आई लवकर ये, मतलब मम्मी जल्दी आइए आप, जल्दी आओ। त्रास, तकलीफ। फिर से पढ़ेंगे एक बार। माझा, मेरे, आवडीचा, मनपसंद, इतक्या, इतने, एक सारखं, लगातार, टक लावून, ध्यान से, पाहू नकोस, मत देखो, डोळे, आंख, दुखतील, दर्द होगा, लवकर ये, जल्दी आओ, त्रास, तकलीफ। तो चलो बच्चों आगे बढ़ते हैं। डोळ्यांना त्रास होतोय। मीनू ने क्या कहा? आई माझे डोळ्यांना त्रास होतोय, आंखों में तकलीफ हो रही है। डोळ्यांना त्रास होना यानी आंखों में तकलीफ हो। खूप, बहुत, जवळून, नजदीक से, बघू नये, नहीं देखना चाहिए। काय बघू नये? तर जवळून टीव्ही बघू नये। आता ह्या ह्यावरून तुम्हाला एक वाक्य जर मी तुम्हाला सांगितलं, तर तुम्हाला करता आलं पाहिजे बरं का मुलांनो. खूप मला टीव्ही पाहायला खूप आवडतं. जवळून टीव्ही जवळून बघू नये आणि बघू नये यावरून वाक्य कुठलं तयार करता येईल, की आपल्याला टीव्ही कधीही जवळून नाही बघायचा आहे. म्हणजे टीव्ही जवळून बघू नये. कळलं का? आपल्याला इथे वाक्य तयार करायचं नाहीये. पण मी तुम्हाला सहज असं दाखवलं म्हणजे हे जे शब्द आहेत तुम्हाला डोक्यात राहतील आणि त्याचा अर्थ जो आहे, तो त्याची कल्पना, संकल्पना तुमच्या डोळ्यात एकदम व्यवस्थित बसेल. आता शब्दार्थानंतर आपण वळणार आहोत प्रश्नांच्या उत्तरांकडे मुलांनो. खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. मी तुम्हाला प्रश्न आणि उत्तरं दोन्ही दिलेली आहेत. तर तुम्हाला जर स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तुम्ही ह्याचा घेऊ शकता. मी तुम्हाला एकदा वाचून दाखवते प्रश्न आणि उत्तर. मीनू काय करत होती? मीनू टीव्ही पाहत होती. टीव्ही पाहताना कोणती काळजी घ्यावी? टीव्ही पाहताना कोणती काळजी घ्यावी? अगदी बरोबर. जवळ बसून आणि एकसारखं टक लावून टीव्ही पाहू नये. लावून टीव्ही पाहू नये. अगदी बरोबर, अगदी बरोबर. जवळ बसून आणि एकसारखं टक लावून टीव्ही पाहू नये. मीनूने आईला हाक का मारली? मीनूच्या डोळ्यांना त्रास होतोय आणि त्या डोळ्यातून पाणी डोळ्यात येतंय म्हणून मीनूने आईला हाक आणि डोळ्यातून पाणी येते म्हणून मीनूने आईला हाक मारली. हां. तिला त्रास होत होता. तिच्या डोळ्यातनं पाणी येत होतं म्हणून मीनूने घाबरून आपल्या आईला हाक मारली, की "आई लवकर ये बघ माझ्या डोळ्यातनं पाणी येतंय." नाही का? आता पुढचा प्रश्न चौथा बघा. आईने मीनूला काय सांगितले होते? उत्तर दूर बसून टीव्ही बघ म्हणजे डोळ्यांना त्रास होणार नाही असे आईने मीनूला सांगितले होते. अगदी बरोबर. शाबास. अगदी छान. आईने मीनूला काय सांगितले होते? आईने मीनूला सांगितले होते, "दूर बसून टीव्ही बघ म्हणजे डोळ्यांना त्रास होणार नाही." नाही का? हां. मग आपण उत्तर लिहिताना असंच लिहायचंय. दूर बसून टीव्ही बघ म्हणजे डोळ्यांना त्रास होणार नाही असे आईने मीनूला सांगितले होते. कळलं का? आता खाली प्रश्नांची उत्तरे जी आहे मी तुम्हाला एकदा प्रश्न आणि उत्तरं वाचून दाखवली आहेत. पुन्हा ही 4 प्रश्नांची उत्तरे मी एकदा तुम्हाला वाचून दाखवते. मुलांनी लक्ष द्यावं इथे. मीनू काय करत होती? मीनू टीव्ही पाहत होती. टीव्ही पाहताना कोणती काळजी घ्यावी? टीव्ही पाहताना काय करावं? जवळून बसून आणि एकसारखं टक लावून टीव्ही पाहू नये ही काळजी आपण घ्यायला पाहिजे. अगदी टीव्हीच्या जवळ बसून एकसारखं लगातार हमें टीव्ही नहीं देखना चाहिए. मीनूने आईला हाक का मारली? मीनूच्या डोळ्यांना त्रास होतोय आणि डोळ्यातनं पाणी येते म्हणून तिने आईला हाक मारली. तिने म्हणजे कोणी? मीनूने. आईने मीनूला काय सांगितले होते?
दूर बसून टीव्ही बघ म्हणजे डोळ्यांना त्रास होणार नाही असे आईने मीनूला सांगितले होते. आईने तिला समजावलं होतं, दूर बसून टीव्ही बघ म्हणजे तुझ्या डोळ्यांना त्रास होणार नाही आणि मीनूने पुढे तसंच केलं होतं नाही का? तिने काय केलेलं? तसंच तिने केलेलं. आता बघा मुलांनो, इथे मी तुम्हाला गृहपाठ दिलाय. त्याच्या आधी तुम्हाला काय करायचं आहे? टीव्हीवर कोणते कार्यक्रम तुम्हाला आवडतात? व ते का आवडतात ते सांगायचंय. आता मला इथे काही कार्यक्रम आवडत होते, ते मी तुमच्या समोर इथे मांडलेले आहेत. मला टीव्हीवर खालील कार्यक्रम आवडतात. छोटा भीम, मोटू पतलू, डोरेमॉन. कारण त्या कार्यक्रमांमध्ये गोष्टी सांगतात आणि त्या गोष्टी मला आवडतात. तसेच त्यामधील ॲनिमेटेड कॅरेक्टर म्हणजे काय? हालचाल करणारा, मूव्हमेंट्स करणारा असतो ना कार्टून, तो तो मला जो फार आवडतो. म्हणून मला हे कार्यक्रम फार आवडतात. तर मुलांनो, तुम्ही काय करायचं आहे, की तुम्हाला जो कार्यक्रम आवडतो, तो कार्यक्रम जो आहे तुम्ही मला आपल्या WhatsApp ग्रुपवर लिहून पाठवायचा आणि तो का आवडतो हे पण तुम्हाला मला दाखवायचं आहे. त्याआधी आपल्याला काय करायचं आहे, ही प्रश्न उत्तर आहे, ती आपल्याला बघायची आहेत. त्याच्या आधी मी तुम्हाला शब्दार्थ आहेत, ते एकदा पुन्हा वाचून दाखवणार आहेत. कारण काही मुलं जी आहेत, त्या मुलांना पुन्हा जर कळलं नसेल, तर त्याचं पुन्हा रिव्हिजन होण्यासाठी मी एकदा पुन्हा तुम्हाला शब्दार्थ वाचून दाखवते. त्याच्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे ज्या मुलांनी अजूनपर्यंत स्क्रीनशॉट घेतला नसेल, त्याच्यासाठी मी पुन्हा ही स्लाईड तुमच्या समोर मी मांडली आहे. कारण ह्या प्रश्नांची उत्तरं मुलांनो तुम्हाला लिहिता आली पाहिजेत. केवळ वाचता नाही, तर लिहिता आली पाहिजेत. हो. कारण जर प्रश्नांची उत्तरं लिहिताना तुम्ही चूक केली किंवा चुकीचे शब्द लिहिले, तर बाई तुमचे मार्क कापू शकतील. तुम्हाला चूक देऊ शकतील. तुमचं उत्तर चुकीचं होऊ शकेल. फक्त उत्तर लिहिणं महत्वाचं नसतं. तुम्ही लिहिताना शब्दाची स्पेलिंग जी आहे तुम्ही कसं लिहिताय, जोडाक्षरी शब्द तुम्ही कसे लिहिताय आणि वाक्यरचना तुमची मराठीत कशी आहे, हे पण फार महत्वाचं असतं. त्याच्यासाठी तुम्हाला एकदा मी पुन्हा शब्दार्थ दाखवते आहे. तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल, तर तुम्ही त्याचा घेऊ शकता. कारण शब्दार्थ जे आहेत ते मराठीतनं मी हिंदीतनं दिलेले आहेत. मराठीत आणि हिंदीत त्याचा अर्थ काय होतो, हे सगळ्या मुलांना कळलं पाहिजे. तर मुलांनो पुन्हा एकदा शब्दार्थ बघा. ज्यांना हवंय ते स्क्रीनशॉट घेऊ शकतात. स्क्रीनशॉट याचा तुम्ही घ्या. माझ्या, मेरा, मेरे, आवडीचा, मनपसंद, इतक्या, इतने, एकसारखं, लगातार, टक लावून, ध्यान से, पाहू नकोस, मत देखो, डोळे, आंख, दुखतील, दर्द होगा, लवकर ये, जल्दी आओ, त्रास, तकलीफ. आपने ये स्क्रीनशॉट लिया होगा, ऐसी आशा करती हूँ और आगे की तरफ बढ़ती हूँ. डोळ्यांना त्रास होतोय, यानी आंखों टीचर, में तकलीफ हो रही. हाँ बेटा, इसके पीछे मतलब इसके पीछे वाला दिखाओ ना. अच्छा ठीक है. फिर से देखिए, माझा, मेरा, मेरे, आवडीचा, मनपसंद, इतक्या, इतने, एकसारखं, लगातार, टक लावून, ध्यान से, पाहू नकोस, मत देखो, डोळे, आंख, दुखतील, दर्द होगा, लवकर ये, जल्दी आओ, त्रास, तकलीफ. ठीक है. डोळ्यांना त्रास होतोय, आंखों में तकलीफ हो रही है, खूप, बहुत, जवळून, नजदीक से, बघू नये, नहीं देखना चाहिए. प्रश्न उत्तर मैंने आप लोगों को 2 से 3 बार पढ़ के दिखाए हैं। आप लोगों ने स्क्रीनशॉट इसका लिया होगा और आपको इसी तरह से ये जो प्रश्न उत्तर है वो आप लोगों को लिख कर अपने व्हाट्सएप ग्रुप में आपको भेजना है। इसलिए अगर अब तक जिन बच्चों ने स्क्रीनशॉट नहीं लिया होगा, स्क्रीनशॉट लेंगे और इन प्रश्नों और उत्तर दोनों को पढ़ना और लिखना आना बहुत ज़रूरी है। केवल पढ़ना आ रहा है और लिखना नहीं आ रहा है, ऐसा नहीं होना चाहिए बच्चों। ये मराठी विषय है। ये आप लोगों को पढ़ने के साथ-साथ लिखने को भी आना चाहिए और जितनी कम हो उतनी गलतियाँ आपको करनी है लिखते समय। इसलिए मैंने आप लोगों को कहा इसका स्क्रीनशॉट लीजिए और इसको देख-देख कर आपको उत्तर जो है कम से कम 1 उत्तर आपको 2-2 बार लिखना है। मैं एक बार फिर से रिपीट करती हूँ. मीनू काय करत होती? मीनू टीव्ही पाहत होती. टीव्ही पाहताना कोणती काळजी घ्यावी? जवळ बसून
आणि एकसारखं टक लावून टीव्ही पाहू नये. मीनूने आईला हाक का मारली? मीनूच्या डोळ्यांना त्रास होतोय आणि डोळ्यातनं पाणी येतंय म्हणून मीनूने आईला हाक मारली. मीनूने तेव्हा आईला सांगितलेलं, "माझ्या डोळ्यातनं पाणी येतंय आणि मला त्रास होतोय" म्हणून तिने हाक मारलेली आणि त्यावर आईने तिला काय उपाय सांगितला? चौथ्या प्रश्नाच्या उत्तरात तुम्हाला दिसेल बघा. आईने मीनूला काय सांगितले होते? "दूर बसून टीव्ही बघ, म्हणजे डोळ्यांना त्रास होणार नाही," असे आईने मीनूला सांगितले आणि त्याप्रमाणे मीनूने आईच्या गोष्टींचं पालन केलं आणि त्यामुळे दुसऱ्या वेळेला जेव्हा ती पुन्हा टीव्ही पाहायला बसली, तेव्हा तिला डोळ्याला त्रास झाला नाही, तिला डोळ्यातनं पाणी आले नाही. आता तुम्हाला मी गृहपाठ सांगितला होता बघा. मला आवडता कार्यक्रम मी लिहिलेले छोटा भीम, मोटू पतलू आणि डोरेमॉन. मला टीव्हीवर काही कार्यक्रम आवडतात कारण माझी मुलगी पण हेच कार्यक्रम बघत असते. म्हणून मला ह्या 3 कार्यक्रमांची नावं अगदी व्यवस्थित माहिती आहेत आणि मला त्यात काय आवडतं म्हणून मी माझा आवडणारा कार्यक्रम आणि त्यात मला काय आवडतं ते मी लिहिलेलं आहे. पण असं गरजेचं नाहीये, की मला आवडतं म्हणून तुम्हाला देखील आवडायला पाहिजे. म्हणून तुम्ही काय करायचंय, तुम्हाला जे आवडते ते कार्यक्रम तुम्ही लिहायचे आणि त्याच्यात काय तुम्हाला आवडतं ते पण तुम्ही मला सांगायचं आहे. आणि आपल्या WhatsApp ग्रुपवर तुम्ही हे पाठवायचं आहे, म्हणजे मला कळेल, की तुम्हाला कोणते-कोणते कार्यक्रम आवडतात. कारण तुमच्या पण आवडी-निवडी मला कळल्या पाहिजेत. कारण मी शिक्षिका आहे आणि आपलं दोघांचं नातं जे असतं, ते फार प्रेमाचं असतं आणि जवळीकवाचं असतं आणि लागणीशील असतं. त्याप्रमाणे मला पण कळलं पाहिजे, की मला माझ्या मुलांना कुठले-कुठले कार्यक्रम आवडतात, नाही का? मग मला टीव्हीवर खाली कार्यक्रम आवडतात, त्या नावांची लिस्ट मी इथे दिली आहे. छोटा भीम, मोटू पतलू आणि डोरेमॉन. आणि का? कारण त्याच्यात जे हालचाल करणारे आणि हालचाल करत असणारे किंवा हालचाल करत असे भासणारे जे एनिमेटेड कॅरेक्टर आहेत, पात्र जे आहेत, ते मला आवडतात म्हणून मला हे कार्यक्रम आवडतात असं मी सांगितलेलं आहे. तुम्ही देखील तुम्हाला आवडणारे कार्यक्रम जे आहेत, ते मला लिहून पाठवायचे आहेत आणि मी जे प्रश्नोत्तर तुम्हाला दिलेले आहेत, ते पण तुम्हाला लिहायचे. त्याचबरोबर पुढे बघा काय दिलंय मी तुम्हाला. खाली काही जोडाक्षरयुक्त शब्द दिले आहेत, ते वाचा, त्यांचे निरीक्षण करा आणि आपल्या वहीत ते 5-5 वेळा लिहायचे आहे. आता बघा मी तुम्हाला सारखे-सारखे ते प्रश्न उत्तर दाखवत होते, सारखे-सारखे शब्दार्थ मी तुम्हाला दाखवत होते. का? कारण जे आहे मराठी लिहिताना लिपी एक आहे. हिंदी आणि मराठीची लिपी एक असताना देखील सुद्धा उच्चारण प्रत्येकाचं वेगळं-वेगळं आहे आणि लिहिण्याची पद्धत सुद्धा वेगळी आहे. त्यामुळे तुम्हाला हे लिहिताना कसं लिहिलं जातं हे लक्ष देऊन पाहायचंय आणि त्याचं म्हणून मी सांगितलं निरीक्षण करा आणि वाचा. त्याचबरोबर निरीक्षण करा आणि आपल्या वहीत ते 5-5 वेळा तुम्हाला लिहायचं मुलांनो. आता ते शब्द कुठले आहेत? टीव्ही, माझ्या, इतक्या, डोळ्यांना, डोळ्यातून आणि म्हणजे. आता डोळ्यांना आणि डोळ्यांतून हे दोन्ही शब्द तुम्हाला लिहिता आले पाहिजेत. मीनू काय पाहत होती? टीव्ही पाहत होती. ती आईला काय म्हणाली? माझ्या डोळ्यातनं पाणी येतं. तेव्हा आई काय म्हणाली? इतक्या जवळून टीव्ही पाहू नये. त्यामुळे काय होतो? डोळ्यांना त्रास होतो. डोळ्यातून पाणी येतं. म्हणजेच काय? म्हणजे काय होतं? आपल्या डोळ्यांना त्रास होतो. म्हणून हे शब्द जे आहेत तुम्हाला 5-5 वेळा लिहायचे आहेत. न चुकता लिहायचे आहेत आणि ते लिहून तुमचा जो होमवर्क आहे, तुमचा गृहपाठ जो आहे, तो मला आमच्या आपल्या WhatsApp ग्रुपवर तुम्हाला दाखवायचा आहे. तुमच्या शिक्षकांना तुम्हाला तो दाखवायचा आहे आणि होमवर्क केलं आहे, हे आम्हाला कळल्यानंतर आम्हाला कळेल तर तुम्हाला आजचं लेसन किती आवडलं, तुम्ही त्याच्यातलं किती ग्रहण केलं आणि तुम्ही किती लक्षपूर्वक ते ऐकलं. तर मला असं वाटतं की हा आपला धडा आता पूर्ण झालेला आहे आणि माझ्या विद्यार्थी मित्रांना हा धडा फार चांगल्या पद्धतीने समजला असेल. तर मुलांनो जर तुम्ही ह्याचं स्क्रीनशॉट घेतलं नसेल, तर तुम्ही ह्याचं स्क्रीनशॉट घ्या आणि ते 5-5 वेळा लिहून आम्हाला दाखवायचं आहे. ज्या मुलांना स्क्रीनशॉट घेऊन झालं असेल किंवा ज्या मुलांना लिहायचं असेल त्यांचं आता लिहून झालं असेल, तर मुलांनो ह्याचबरोबर हा आम्ही आजचं आपलं हे मराठीचं सेशन इथे संपत आहे आणि सगळ्यांशी आता मी एक इथे धन्यवाद करते सगळ्यांना आणि सबसे आज्ञा लेते हुए मैं अभी ये हमारा सेशन मराठी का यहीं समाप्त कर रही हूँ। अब हम मिलेंगे दोबारा कल, मैं कल दोबारा आप लोगों को मराठी विषय के साथ, नए पाठ के साथ आपके साथ हाज़िर होंगी और अभी हम चलते हैं हमारे स्क्रीन पे, तो हम मिलेंगे अभी स्क्रीन पे मिलते हैं बच्चों।
तर मुलांनो, मला अशी आशा आहे, की तुम्हाला हा माझा धडा जो आहे शिकवलेला आवडलेला असेल. तर मुलांनो, ह्याचप्रमाणे तुम्ही आमच्याबरोबर असे रोज जुळत राहा आणि अभ्यासाला इथे उपस्थित राहा. म्हणजे आम्हाला आणखीन आवडेल आणि तुम्हाला इथे उपस्थित बघताना आम्हाला भयंकर आनंद होत आहे. तर अशाच प्रकारे BNC हिंदी YouTube चॅनलवर आमचे हे जे आम्ही जे शिकवतोय ते त्याचे चॅनल असतात. तर तुम्हाला हा धडा पुन्हा पाहायचा असेल किंवा तुम्हाला यातलं काही कळलं नसेल किंवा काही मुलं वगळली गेली असतील, ज्यांना नाही बघता आला हा धडा किंवा हे लेसन नाही पाहता आलं, त्यांच्यासाठी YouTube चॅनल आमचं आहे BMC एज्युकेशनचं. त्यात तुम्ही ते पाहू शकता आणि तुम्ही तुमचे जे तुम्हाला जे अडथळे निर्माण येत असतील, होत असतील, म्हणजे ते कळत नसेल तुम्हाला, तो तिथे पुनः यूट्यूब पर चैनल पर जाऊन आप लोग अपनी समस्याओं का निराकरण कर सकते हो। और हाँ, इस पाठ को आपको अगर दोबारा देखना है तो इस चैनल में आप जुड़ जाइए। इसी के साथ मैं आपसे आज्ञा लेती हूँ। बहुत-बहुत धन्यवाद और मिलते हैं कल दोबारा मराठी विषय को लेकर और नई सुबह के साथ और आप लोगों के नए-नए सुंदर-सुंदर चेहरों के साथ। तो मैं श्रीमती विना मकवाना आपसे आज्ञा लेती हूँ। बहुत-बहुत धन्यवाद।